नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आता शिवू बाठा काय करणार? हो, शिवू बाठाच म्हणायला हवं, कारण शिवसेना नावाचा पक्ष आता अस्तित्वात नाहीये. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय निर्णय घेणार, हाच प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो आहे आणि तोच मी तुम्हाला विचारतो आहे. आता ते काय करणार? काय करतील असं तुम्हाला वाटतंय? त्याच्या आधी मला तुम्हाला खूप जरा मागं घेऊन जायचंय. राज्यामध्ये, देशामध्ये पहिल्यांदा काँग्रेसची राजवट गेली होती. मला वाटतं त्याच काळामध्ये अ, पहिल्यांदा राजीव गांधींचा पराभव झाला होता एका मोठ्या यशानंतर आणि व्ही-पी सिंगांचं सरकार आलेलं होतं. या व्ही-पी सिंगांच्या सरकारला 80च्या आसपासच्या जागा घेऊन भारतीय जनता पार्टीनं बाहेरून समर्थन दिलेलं होतं. जनता दलाचं ते सरकार होतं. याच काळामध्ये भारतीय जनता पक्षानं राम मंदिराचं आंदोलन चालू केलं होतं आणि या आंदोलनासाठी म्हणून लालकृष्ण अडवाणी यांनी एक रथयात्रा सुरू केलेली होती. अर्थात जनता दलाचे काही सरकार देखील अस्तित्वात होते. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यामध्ये त्यावेळेला एकत्र राज्य होतं, झारखंड झालेलं नव्हतं. ही सरकारं अस्तित्वात होती आणि भारतभर फिरून अडवाणींची रथयात्रा, रामरथ यात्रा बिहारमध्ये पोहोचली होती. लालू प्रसाद यादव यांनी निर्णय घेतला अडवाणींची रथयात्रा अडवायचा आणि अडवाणींना अटक करण्याचा. खरं तर केंद्रातलं सरकार लालू प्रसादांचंच होतं, पण ते सरकार टिकावं असं लालूला वाटतच नव्हतं. कारण त्यानंतर लालू प्रसादांनी तो पक्ष सोडला, आपला वेगळा पक्ष स्थापन केला. मग जनता दलाची अवस्थाच इस दल के तुकडे हुई हजार, कोई यहाँ गिरा, कोई वहां गिरा अशी झाली. एक काळ सत्तेपुरता तो पक्ष निर्माण झाला. सत्ता आली आणि गेली की टिकऱ्या उडाल्या. मग अटक झाल्यानंतर अडवाणींना अटक झाली, केंद्रातलं सरकार पडलं. यामुळंच कदाचित आता अनेकांना वाटत असावं, की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. त्यांनी अडवाणींच्या सारखीच राहुल गांधींची यात्रा थांबवावी, अटक करावी आणि मग सहानुभूतीचं वातावरण निर्माण होईल. बहुत बड़ा मजाक है ना भैया ये, बहुत बड़ा मजाक. एक तर अडवाणींची रथयात्रा आणि राहुलची भारत जोडो यात्रा या दोन्हींच्या मध्ये मूलतः खूप मोठा फरक आहे. पण तरीही ज्यांना वाटतंय की सहानुभूती वगैरे निर्माण होत असते अशा प्रकारामुळे, त्यांच्यासाठी ही माहिती देतोय. अगदी त्याच रथयात्रेचं उदाहरण देऊन देतोय. व्ही-पी सिंगांचं सरकार पडलं, भाजपनं पाठिंबा काढून घेतला म्हणून, आणि तात्काळ काँग्रेसनं जनता दलातून बाहेर पडलेल्या चंद्रशेखर यांना वेगळा गट स्थापन करायला लावून पाठिंबा देऊन टाकला. म्हणजे सरकार व्ही-पी सिंगांचं गेलं म्हणून भाजपचं आलं असं घडलेलं नाहीये, किंवा भाजपनं दुसऱ्याला पाठिंबा दिला असंही घडलेलं नाहीये. चंद्रशेखर यांचं सरकार आलं. चंद्रशेखर यांच्या सरकारच्या कालखंडाला 3-4 महिन्याचा होतो न होतो तोच काँग्रेसनं याचा पाठिंबा काढून घेतला आणि पुढे निवडणुकीच्या प्रचार सभांच्या मध्येच राजीव गांधींची दुर्दैवी हत्या झाली. या हत्येनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आणि पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान बनले. म्हणजे तुम्हाला माहित असावं हे सगळं घडत होतं म्हणून. या कालखंडात भाजपला सत्तेवर यायला मध्ये 13 दिवसाची एकदा संधी मिळाली खरी, देवगौडा गुजरालच्या अगोदर. पण 1998 साली पहिल्यांदा अटलजींचं बहुमतवालं सरकार स्थापन झालं. पहिलं बहुमतवालं सरकार 98 ला. अटकेपासून सत्ता स्थापन करेपर्यंतचा कालावधी 8 वर्षाचा होता. 8. त्यामुळं उगाच राहुल गांधींना अटक झाली की मग सहानुभूती निर्माण होईल आणि सरकार स्थापन होईल, असल्या काही पानचट खुळचट कल्पना कोणाच्या डोक्यात असतील तर कृपया त्या आणू नयेत. कारण राहुल गांधींना अटक झाल्यावर उलट आपलं पोरग कर्तृत्ववान निघालं याचा आनंद देशाच्या पंतप्रधानांच्या विषयी, देवेंद्र फडणवीसांच्या विषयी लोकांच्या मनात निर्माण होईल, जो सतत 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 सावरकरांच्या विषयी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी
गरळ ओकून, घाण बोलून आपल्या अंगावर अटकेची कारवाई घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आता प्रश्न येतोय तो शिवबाठाचा, की ते काय करणार? कारण बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, आता शिंदेवाली म्हणत नाहीये मी, ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची पूजक होती. सावरकरांच्या ज्वलंत हिंदुत्वाला मानणारी होती. आताची ही बाळासाहेबांची शिवसेना याच सावरकरांच्या ज्वलंत हिंदुत्वाला मानणारी आहे. एवढंच नाही तर भाजपही यालाच मानणारा आहे. देवेंद्र फडणवीसांचं अगदी काल परवाचं भाषण मी तुम्हाला थोडक्यात ऐकवतोय, ते तुम्ही ऐका. सावरकर हे एकमेव असे या देशाचे नेते आहेत किंवा स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहेत ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीही कारावास भोगला, स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला आणि आजही ज्यांच्या विचारांना कारावासामध्ये टाकण्याचा प्रयत्न सातत्याने काँग्रेसच्या वतीनं होतो. रोज खोटं बोलायचं, रोज चुकीचं सांगायचं आणि निर्लज्जपणे वागायचं, हे जे काही काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी करतायत, महाराष्ट्रातली जनताच त्यांना उत्तर देईल हे या निमित्ताने मी सांगतो. कालकोठरीमध्ये दुहेरी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना 11 वर्ष जे अनन्वित अत्याचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी सहन केले, एक नेता मला दाखवा. अशा प्रकारचे अत्याचार सहन करणारा एक नेता मला दाखवा. आणि त्यातही अशा प्रकारचे अत्याचार सहन करत असतानाही त्यांच्या मनामध्ये सातत्याने स्वातंत्र्य लक्ष्मीचीच पूजा होती आणि त्यांनी स्वातंत्र्य लक्ष्मीचंच गीत गायलं आणि तेच गीत त्या ठिकाणी लिहिलं आणि तो मुकाबला करत असताना स्वतः तर केलाच, पण स्वातंत्र्यवीर सावरकर जर त्या अंदमानच्या कारागृहात गेले नसते तर बाळासाहेब ठाकरेंपर्यंत हा जो हिंदुत्वाचा विचार आहे, हा हिंदुत्वाच्या विचाराचा जो धागा आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे माहिती होतं की हा देश तोपर्यंत दुर्बल राहील जोपर्यंत इथला हिंदू समाज आपल्या जाती व्यवस्था, आपलं वर्णभेद हा सगळा संपवून एकत्रित होत. ऐकलत? कळलं? म्हणजे हे सरकार सावरकरांच्या विचाराला मानणारं आहे. बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष सावरकरांच्या विचाराला मानणारा आहे. उद्धव ठाकरे यांचा शिवबाठा हा पक्ष सुद्धा सावरकरांच्या विचाराला मानणारा आहे. मग शिवसेना म्हणजे शिवबाठा हे सावरकरांचा सतत होणारा अन्याय सहन करणार आहेत का? नाही म्हणायला संजय राऊतांनी महाविकास आघाडीत फूट पडू शकते असं विधान करून टाकलंय. संजय राऊतांचे बदले तेवरपैकी हे एक आहे. म्हणजे आपण जरा सामोपचाराचं राजकारण करायला हवं, कटुता संपवायला हवी, हे सरकार चांगलं करतंय, चांगल्याला चांगलंच म्हणतो मी, असं जे राऊत आजकाल बोलायला लागलेत ना, त्या 100 दिवसाच्या नंतर 100 डेज के बाद 100 दिन बाद राऊतांचे जो काही बुद्धिपालट झालाय ना, त्या बुद्धिपालटांच्या मध्ये राऊत आता बोलतायत की महाविकास आघाडी टिकणार नाही. पण नुसतं टिकणार नाही म्हणून जमणार आहे का? काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आता बघा, खूप छान काळ जवळ आलाय. एकनाथ शिंदे म्हणत होते काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा, भाजपची साथ धरा. तुम्ही ऐकलं नाही म्हणून शिंदे बाहेर पडले. आता महाविकास आघाडी टिकणार नाही असं राऊत म्हणतायत आणि इकडे काँग्रेसचा नेता तुमच्या श्रद्धास्थानावर सतत आघात करत चाललाय. एका झटक्यात सगळे प्रश्न सुटणार आहेत. एका झटक्यात. काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडली. राष्ट्रवादी तर मौनम सर्वार्थ साधनम या भूमिकेत आहे. ना ह्याची बाजू घेतायत ना त्याची बाजू घेतायत. त्यांच्या मागे दसकट वेगळंच आहे. हो, त्यांच्या मागे ते ईओडब्ल्यूची केस, ते
ह्याच्या शिखर बँकेचा घोटाळा, साखर कारखान्यांची विक्री, त्याचा होणारा तपास, वेगवेगळ्या कारखान्यांचे तपास, त्या जरंडेश्वरचं लफडं, त्या कांदावाल्यांचं लफडं, ते प्युअर ओनियन प्रोड्युसर्स कंपनीचं वेगळंच लफडं आहे, ते पुण्यातल्या वेगवेगळ्या संस्थांवर धाडी पडतायत, तिकडे रोहित पवारवर पडतायत, अजित पवारांच्यावरती पडतायत, शरद पवारांना बोलावणं येतंय, हे अनंत लफड्यात ते अडकलेत. त्यामुळं त्यांना ना यांचं योग्य आहे म्हणता येत नाही, ना त्यांचं योग्य आहे म्हणता येत नाही. ते आपलं साफ साफ गेम बघतायत की जो कोणी सत्तेत येईल तो आपलं ऐकेल का. सोपं काम आहे त्यांचं. त्यामुळं त्यांना सोडलं काय आणि धरलं काय याच्याशी काही संबंध नाहीये. ते कुणालाही धरून राहणार नाहीयेत. वेळ प्रसंग गरज पडली आणि भाजपवाले म्हणले आम्ही तुम्हाला सोडवू, आमच्या सोबत या, तर हे काखा वर करून यांच्या सोबत जायला तयार होतील. ते उद्धव ठाकरेला म्हणतील बघ तुझं तू बघ काय करायचंय ते. म्हणजे राष्ट्रवादी कायम सोबत ठेवेल की नाही याची गॅरंटी नाही. पवारांची गॅरंटी कोणीच देत नाही राव. मुलाखतीत सांगतात यांच्या स्वभावाचा थांग लागत नाही म्हणून. बाकीच्यांचं तर काय, उद्धव ठाकरेंनी काय द्यावी. संजय राऊतच म्हणले होते 100 जन्म लागतील, ते लागतील, खरंच लागतील, कधी निघून जातील पत्ता लागणार नाही. आपल्याला एकट्याला नाही जमलं तर 2 तुकडे करतील, एकाला म्हणतील तू जा, एकाला म्हणतील तू माझ्यासोबत राहा, मग म्हणतील घरात नको मतभेद व्हायला म्हणून मी जातो. हेही करायला कमी होणार नाही. त्यामुळे शिवसेनेसोबत पवार राहतील याची शाश्वती नाही, आणि काँग्रेसला सोबत ठेवावं तर हे घराला आग लावायला निघालेत. त्याच्यापेक्षा एका दगडात असे अनेक पक्षी मारून टाकण्याची शक्ती आता उद्धव ठाकरेंच्याकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर खरंच महाविकास आघाडी तुटेल ही तोंडदेखली धमकी नसेल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून देऊन थोडेसे बदल करून स्वभावात, विचारात, वर्तनात, म्हणजे सगळ्यांना मिळून घेऊन चालायचं असेल तर शिंदे सुद्धा तुमच्या सोबत येऊ शकतात. कारण शिंदेची अटच तेवढी मुख्य होती. बघा जमलं तर उद्धव ठाकरेंना हे कळतं का, पण शिवबाठा हे काय करेल हे सांगता येत नाही. शिवबाठा एक पाऊल पुन्हा मैत्रीच्या दिशेने उचलेल की पुन्हा विनाशाकडे वाटचाल करेल हे आता शिवबाठालाच ठाऊक. नमस्कार.